शुभप्रभात. हा आहे तणनाशक फवारलेला प्लॉट आणि रासायनिक खतं वापरून तसंच गेल्या 3-4 वर्ष सलग शेणखत वापरलेला प्लॉट आणि हा आहे फक्त बीजाची पेरणी केलेला प्लॉट. मित्र हो, पेरणीच्या वेळी तुम्हाला दाखवलं होतं 2006 पासून या शेतामध्ये फक्त एक वेळेला शेणखत टाकलेलं होतं. अन्यथा यामध्ये रासायनिक खत किंवा औषध तसंच कुठलंही बाजारातून आणलेलं सेंद्रिय किंवा गांडूळ खत या प्लॉटमध्ये विकत आणून टाकलेलं नाही. तर यामध्ये नैसर्गिक पद्धतीने जे काही प्रयोग करता येतील ते श्री गुरुदत्त कृषी व ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण पद्धतीने केले जातात. त्यामध्ये खऱ्या अर्थाने मुख्य प्रयोग असा आहे तो म्हणजे पिकांची फेरपालट आणि दुसरा म्हणजे शेतामध्ये उगवलेलं तण, त्या तणाचा जमिनीमध्येच अशा प्रकारे किंवा जास्त जर तण झालं तर त्याला रोटरच्या साहाय्याने क्रशिंग करून जमिनीला म्हणजे जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळांना ते खाद्य म्हणून दिलं गेलं. परिणाम असा आहे, आज या प्लॉटमध्ये ज्यावेळेला चांगला पाऊस होतो त्यावेळेला आपल्याला स्वतः येऊन परीक्षण करू शकता. या ठिकाणी गांडुळांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढवलेली आहे. त्याचं कारण असं आहे की रासायनिक निविष्ठा न वापरल्याने या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि परिणामी मला या शेतामध्ये विकतचं खत वापरण्याची किंवा शेणखतही वापरण्याची गरज न भासता पीक अगदी जोमात येतं. आपण पाहताय याची लवलव रासायनिक खतं वापरल्यापेक्षा चांगली आहे. कारण का तर हे पावसाळा